मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 नोव्हेंबरचा जबरदस्त ट्विस्ट आलेला असा तुम्ही रिव्ह्यू ऐकत आहात. प्रेक्षकांनो, अरे आज तर आपली मालिका 360 अँगलमध्ये बदलली असं म्हणायला हरकत नाहीये. आता सदाशिव आणि मैना या दोघांकडे अर्जुन चौकशी करत असताना एक धक्कादायक सत्य त्याला कळलंय. सत्य नाही, असत्य म्हणावं लागेल. सुरुवातीला त्यांनी दाखवलं की सदाशिव म्हणत असतो, विचारा विचारा जावई बापू, आम्ही सगळं खरं खरं सांगू. तसं आम्ही नेहमीच खरं खरं बोलतो. नाही, माफ करा अर्जुनराव. सायली म्हणते, काय म्हणालात? आता तो सदाशिव म्हणतो, नाही तसं माफ करा, आम्ही या टायमाला खरं बोलतोय. मग मैना म्हणते, काय विचारायचंय तुम्हाला? सायली म्हणते, मी तुमची मुलगी नाहीये हे तर सिद्ध झालंय, मग फोटो तुमच्याकडे कसं काय आला माझा? अर्जुन म्हणतो, खरं खरं सांगा, मी माझ्या बायकोचा फोटो तुमच्या फोटोमध्ये बघितला, तुमच्या फॅमिली फोटोमध्ये, म्हणून माझा गैरसमज झाला की ती तुमची मुलगी आहे. मला आता खरं खरं सांगा, हे सगळं कसं झालं? माझ्या बायकोचा फोटो तुमच्या फॅमिलीमध्ये कसं काय आला? बोला पटकन. सदाशिव मैना काही बोलायला तयार नसतात. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, नका सांगू तुम्ही, निघतो आम्ही. अहो, इन्स्पेक्टर सावंतांना इथूनच फोन करता का गाडीत बसल्यावर फोन करता? अर्जुन म्हणतो, करतो ना, आत्ताच फोन करतो. मग लगेच मैना ओरडते, नको नको नको, पोलिसाला फोन नका करू, आम्ही सगळं सांगतो. मग सदाशिव म्हणतो, नको अर्जुनराव, नको. अहो, आत्ताच तर जेलमधून बाहेर आलोय हो मी. अहो, किती मारलं मला पोलिसांनी मागच्या वेळेला, अजून पाठ दुखते, नका हो असं करू. मैना म्हणते, सांगून टाका ना सगळं मग. मग आता बघा प्रेक्षकांनो, सदाशिव जे बोलतोय ना, आता तुम्हाला हे ऐकून प्रचंड आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे सगळं खोटं आहे. सदाशिव म्हणतो, तुम्ही जो फोटो आमच्या घरात पाहिला ते सगळं खोटं आहे. तसं पाहायला गेलं तर आम्हाला 4च पोरी आहेत, सोना, मोना, रीना आणि टीना. 4च पोरी आहे हो आम्हाला. अहो, 5व्या मुलीचा फोटो तो वरून आम्ही चिटकवला होता. ते कॉम्प्युटरमध्ये करता येतं ना, खोटा फोटो खरा, खरा फोटो खोटा, ते सगळं केलं होतं. आता अर्जुन म्हणतो, फोटोशॉप? मैना म्हणते, हा, तेच सांगितलं होतं त्यानं आम्हाला. आता हे सगळं ऐकून अर्जुन सायलीला भयंकर धक्का बसलाय. प्रेक्षकांनो, अति त्यापेक्षाही जास्ती मला धक्का बसला होता. अरेच्चा, हे काय झालं? पण प्रेक्षकांनो, हेही सत्य उघड झालंय अगदी एपिसोडच्या शेवटी. तर बघत राहा. ठरलं तर मग आजचा एपिसोड त्यांनी तिकडनंच उशिरा पाठवलाय. आता मैना म्हणते की आम्हाला हे सगळं करायला एका माणसाने सांगितलं आणि त्याने आम्हाला रोकड पण मोजली होती. त्यानेच सांगितलं होतं आम्हाला हे सगळं करायला. आता ते जे नाव आहे ते या सीन मध्ये नाही, आता पुढच्या सीन मध्ये त्यांनी रिव्हील केलंय. बघत राहा प्रेक्षकांनो. आता मध्ये या अश्विनचा सीन त्यांनी दाखवलाय. अश्विन आलाय, हिला चेक करतोय तो अस्मिताला. अस्मिताचा बीपी आता जरा स्टेबल झालाय. तो म्हणत असतो अस्मिताला, अश्विन, काय ग अस्मिताई, अगं काय हे तुझं बीपी लो दाखवतंय, पल्स लो दाखवतंय, एवढं काय टेन्शन घेतलंयस ग तू? हे बघ, बाळाच्या हेल्थसाठी हे चांगलं नाहीये. अस्मिता म्हणते, स्ट्रेस घेण्यासारखं काही घडलं असेल तर काय करायचं? पूर्णाजी म्हणतात, काय ग अस्मिता, काय बाई तेच धरून बसलीस तू? अगं, माझी खात्री आहे तू ज्याला पाहिलंय ना तो सचिन नसणार आहे. अस्मिता पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी, मग सचिन माझा फोन का घेत नाहीये सांग बरं. अश्विन म्हणतो, अगं अस्मिताई, अगं तो कॉन्फरन्स मध्ये आहे ना, कॉन्फरन्स खूप हेक्टिक असतात, तुला त्याची कल्पना नाहीये. अगं, तिथे फोन वगैरे उचलायला वेळ नसतो अस्मिताई. अस्मिता म्हणते, ठीक आहे, मग मीच जाते तिथे त्याच्या कॉन्फरन्समध्ये. पूर्णाजी म्हणतात, म्हणजे? अस्मिता म्हणते, म्हणजे मी जाणार आहे दिल्लीला, मी जाईल तिथे सचिनला भेटून येईल, मला माहिती आहे तो कुठल्या हॉटेलमध्ये थांबलेला आहे ते. हे ऐकून कल्पनाताईंना धक्काच बसलाय. अस्मिता म्हणत असते, मी अर्जुनला बुकिंग करायला सांगते, माझी मम्मा माझा फोन दे बरं. आता या कल्पनाताई म्हणतात, नाही बाई, मी नाही देणार हा फोन. अस्मिता चिडून म्हणते, दे ना मम्मा फोन, तुझा तरी दे. आता कल्पनाताई म्हणतात, बरं बाई, घे हा फोन. अस्मिता आता अर्जुनला फोन करत असते, पण नेमका या वेळेला अर्जुनने तिचा फोन रिसीव्ह नाही केलाय. बापरे, अस्मिता आतताईपणा करते, ती विसरलीये बिचारी नवऱ्याच्या प्रेमापोटी की ती 2 जीवाशी आहे. अस्मिता अर्जुनला फोन लावते, पण अर्जुन फोन उचलत नाही. त्यामुळे अस्मिता वैतागते आणि म्हणते, काय हा अर्जुन फोन उचलत नाहीये माझा. अस्मिता चिडून म्हणते, जाऊ देत, आता मीच करते माझी बुकिंग. अश्विन म्हणतो, ये अस्मिताई, अगं अशा परिस्थितीत तुझं प्रवास करणं योग्य नाहीये, असं वेडेपणा करू नकोस. अस्मिता म्हणते, का रे अश्विन, मी काय आजारी आहे का? अश्विन म्हणतो, अगं तसं नाही अस्मिताई, मला म्हणायचं होतं की. आता अस्मिता त्याला बोलूच देत नाही आणि म्हणते, का रे, गरोदर बायका काही प्रवास नाही करत? मी जाणार म्हणजे जाणार, मी दिल्लीला जाणार आहे आणि हे फायनल आहे. बिचारी प्रेक्षकांनो, ही अस्मिता म्हणजे कुठलीही स्त्री तिच्या जागी असती तर हेच केलं असतं.
म्हणजे नवऱ्याचं असं लफडं हे कळल्यावरती काय मन थाऱ्यावर राहील का त्या बाईचं. असो, आता इकडे बघा हा अर्जुन म्हणतो, काय कोण आहे तो माणूस, कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं करायला. आता बघा प्रेक्षकांनो, सदाशिव आठवत नसतो ते नाव. अर्जुन लगेच म्हणतो, थांबा लावतो इन्स्पेक्टरला फोन. मग लगेच हा सांगतो सदाशिव, गणपत शिकरे नाव होतं त्याचं. मैनावती म्हणते, अहो नाही नाही, मैपत शिकरे नाव होतं त्याचं. मग आता सदाशिव म्हणतो, हो हो मैपत शिकरे. अर्जुन सायली काळे पांढरे पडलेत मैपतचं नाव ऐकल्यावर. प्रेक्षकांनो, हे सगळं तुमच्यासाठी पण अनपेक्षित आहे ना. अरे बापरे, मी तर खूप वेळ विचार करत बसले की हे काय आहे. आता अर्जुन मैपतचं नाव ऐकतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, तुम्ही दोघं कसे काय ओळखता त्याला. मैनावती म्हणते, अहो आम्ही नाही ओळखत त्याला, तो स्वतःच आला होता आमच्या दुकानात आणि म्हणाला होता की हा फोटो तुमच्या भिंतीवर लावा आणि मी सांगितलेलं ऐकलं तर खिसे भरील, नाही तर मग तुमचं नरड कापीन, असं म्हणाला होता तो आम्हाला. आता मैनावती असं म्हणून लागते रडायला मोठ्याने. सदाशिव म्हणतो, आम्ही खूप घाबरलो होतो अर्जुनराव, त्या मैपत शिकरेने सांगितलं तसं तसं आम्ही केलं. आम्हाला ना 4च पोरी आहे. अहो तुम्ही आलात म्हणजे म्हणून आम्ही सांगितलं की आम्हाला 5 पोरी आहेत. त्या माणसानं सांगितलं होतं आम्हाला करायला, हे सगळं खोटं होतं हो अर्जुनराव. त्या मैपतनं आम्हाला तुम्हाला असं सांगायला सांगितलं म्हणून आम्ही बोललो. मैनावती म्हणते, माफ करा आम्हाला. अगं ए सायले, अगं समजून घे ना. अगं तो माणूस आम्हाला नरड बिरड कापायचं म्हणत होता ग. आता असं बोलल्यावरती सायली चिडून म्हणते, तुम्ही दोघं जण समजून घेण्याच्या पलीकडचे आहात. प्रेक्षकांनो, हे सगळं तुम्हाला अविश्वसनीय असं वाटतंय ना. थांबा थांबा, तुमच्या लक्षात येईल, पूर्ण रिव्ह्यू ऐका. आता सायली या दोघांवरही ओरडते, सदाशिव मैनावर, आणि म्हणते, एका गुंडाच्या सांगण्यावरनं तुम्ही एक चांगलं कुटुंब उद्ध्वस्त करायला गेला होतात आणि काय हो, त्याने तुम्हालाच का सांगितलं हे सगळं करायला, काय हेतू काय होता त्या माणसाचा. त्यावर सदाशिव म्हणतो, बाई आम्हाला काही ते माहिती नाहीये. मग आता अर्जुन पुन्हा विचारतो, तुम्ही खरं खरं बोलताय ना हे सगळं. मैनावती म्हणते, अहो खरं सांगतोय, देवा शपथ खरं सांगतोय, अहो यांची शपथ घेते मी, खरं सांगते. आता हा सीन संपलाय. सचिनचं सीन त्यांनी दाखवलाय. सचिन त्याच्या मोबाईलवर बघतोय, अस्मिताचे खूप सारे मिस कॉल आहेत. आता त्याला आलंय टेन्शन. प्रेक्षकांनो, सचिनचे हावभाव तुम्ही नोटीस केले का. आता बघा, तो विचार करतोय की अस्मिता खूप रेसलेस झाली असेल, काही करून मला अस्मिताची समजूत काढावीच लागेल, नाहीतर ती दिल्लीला पोहोचू शकते. म्हणजे ती चेक करू शकते मी दिल्लीला आहे की नाही. नाही 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 नाही, असं होता कामा नये, मला अस्मिताला फोन करावाच लागेल. आता असा विचार करतो सचिन आणि इकडे तिकडे बघतो, साक्षी एका जवळ, आणि आता अस्मिताला तो कॉल लावतो बरं का प्रेक्षकांनो, फोन लावतो आणि एकदम हळूहळू आवाजात बोलत असतो. आता फोन लावल्या लावल्या कल्पनाताईंच्या फोनवर त्याने फोन लावलाय. कदाचित अस्मिता तिचे फोन उचलत नसते बरं का, खाली असतो तिचा फोन अस्मिताचा. कल्पनाताई म्हणतात, बघ बाई अस्मिता, आला सचिनचा फोन. अस्मिता म्हणते, आणि इकडे तो फोन आण. आता अस्मिता फोन उचलल्या उचलल्या झापते बरं का या सचिनला आणि म्हणते, हॅलो, काय रे सचिन, तू मम्माला का कॉल केलायस. माझा फोन घ्यायला तुला वेळ नाहीये आणि आता मम्माला कॉल करून काय सांगतोयस की त्यांची मुलगी कशी त्रास देते तुला ते. सचिन म्हणतो, अगं नाही ग अस्मी, शांत हो शांत हो, खूप फोन केले मी तुला, तू घेतला नाहीस ग फोन, म्हणून मी मम्माच्या फोनवर फोन केला. आता अस्मिता म्हणते, हो का, ए मम्मा माझा फोन कुठे ग. कल्पनाताई म्हणतात, अगं तो खाली फोन राहिलाय तुझा हॉलमध्ये. अस्मिता म्हणते, ठीक आहे हरकत नाही, पण काय रे सचिन, तू एवढं हळू का बोलतोयस. सचिन म्हणतो, अगं कॉन्फरन्समध्ये ना मी, कॉन्फरन्स मधून असा बाजूला आलोय आणि हळूहळू बोलावं लागतंय मला. अस्मिता म्हणते, मग तू कुठे आहेस, दिल्लीला नाही आहेस का. मग सचिन म्हणतो, अगं अस्मिता असं काय करतेस, अगं माझी कॉन्फरन्स दिल्लीलाच आहे ना, मी दिल्लीलाच असणार ना, असं काय बोलतेस. अगं तुझे एवढे सगळे मिस कॉल पाहिले मी, म्हणून तुझ्या तब्येतीच्या काळजीने फोन केला ग. काय झालं अस्मिता, ओकेस ना तू, बरी आहेस ना. अस्मिता म्हणते, हो आहे मी बरी आहे. आता अस्मिताला जरा वेगळीच शंका आली आहे, पण तरी तिने स्वतःला सावरून घेतलंय बरं का. सचिन म्हणतो, अगं अस्मिता, मला ना उद्या 1 दिवस गॅप आहे बघ, मी विचार करतोय की तुला तिथे येऊन भेटून जातो ग. अस्मिता म्हणते, काय, तू एका दिवसासाठी प्रवास करून मला भेटायला येशील. आता सचिन म्हणतो तिकडून लाड लाड, अगं हो ग अस्मी, ऑफकोर्स तू माझी ब्युटिफुल लाडकी बायको आहेस, तुझ्यासाठी मी एवढं नाही करणार का अस्मी.
मग आता ही हळूच सगळ्यांसमोर आय लव्ह यू टू असं म्हणते. मग हा पण तिकडनं म्हणतो हो आय लव्ह यू टू 3-4 असं म्हणून फोन कट करून टाकतो लगेच बरं का. आणि मग सुटकेचा निश्वास सोडल्यासारखं करतो हा सचिन. काय लब्बाड दाखवलाय म्हणजे असं आपल्याला वाटतंय, पण काहीतरी आहे प्रेक्षकांनो या सचिनचं गौड बंगाल. आणि ते सगळं तो महिपत शिकरे शोधणार आहे आणि मधल्या मध्ये त्याने सचिनला गायब न करो म्हणजे झालं. पण आता या गैरसमजाची साखळी एवढी वाढणार आहे ना प्रेक्षकांनो, की सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाहीये. तर आता हा सीन संपल्यानंतर अर्जुनचा सीन दाखवलाय. आता अर्जुन म्हणतो ठीक आहे, हे सगळं असं असलं तरी सुद्धा आता मला पुन्हा कन्फर्म करायचंय, कारण सायलीचा तुमच्यासारख्या लोभी माणसाशी संबंध नाहीये हे कळलंय, पण मला तुम्हा सगळ्यांची पुन्हा एकदा DNA टेस्ट करायची आहे. मैनावती म्हणते म्हणजे काय करायचंय? अर्जुन म्हणतो काय ते कळेलच तुम्हाला, तुमचे सॅम्पल द्या मला, तुमचे केस द्या यामध्ये. अरे बापरे, याने पिशवी सोबतच आणली होती वाटतं छोटीशी. अर्जुन आता ती अशी एअरटाईट कॅरी बॅग सायली जवळ देतो आणि सायलीला सांगतो प्रत्येकाचे केस कलेक्ट करायला. आता मैना म्हणते अग बाई केस उपटावे लागतील का काय? आता या प्रत्येकाने आपापले केस उपटलेत आणि त्या कॅरी बॅग मध्ये टाकलेत. त्यावरती नावं पण लिहिलेवर बरं का लगेच, सायली, सदाशिव, मैना, म्हणजे ही तयारी बहुतेक ते घरूनच करून आले होते. आता अर्जुनने ते स्वतःकडे घेतलंय आणि फोन लावतोय. कोणाला? तर चैतन्याला त्याने फोन लावला. हॅलो चैतन्य, हां अरे मी ना तुला आता DNA सॅम्पलसाठी केस देतोय, पाठवतोय. आता मला कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये आणि हे DNA रिपोर्ट मला लवकरात लवकर हवेत आणि हे तुझ्या निगराणीखाली व्यवस्थित करून घे. आता प्रेक्षकांनो मला असं म्हणायचं नाहीये, पण निदान ह्या DNAचा तरी रिपोर्ट यावा आणि यायलाच हवा, कारण हा कोणाच्या तरी मनासारखा येणार आहे. आता तुम्हाला माझ्या या वाक्यावरनं कळलंच असेल की काय गौड बंगाल असेल बुवा. सदाशिव म्हणतो ओ अर्जुनराव, तुम्ही आम्हाला पोलीस स्टेशनला देणार नाही ना? अर्जुन म्हणतो तुमच्या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला मिळायलाच हवी. मैना घाबरते आणि म्हणते म्हणजे? अर्जुन म्हणतो कळेलच लवकर तुम्हाला. मैना घाबरून आता रडायला लागते आणि म्हणते अरे देवा, ए सायली, अगं सांग ना ग तुझ्या नवऱ्याला आमच्यावर दया कर म्हणून, सांग ना ग त्यांना. सायली आता अर्जुन जवळ येते आणि हळूच त्याला विचारते अहो आता परत आपण DNA टेस्ट का करतोय? अर्जुन म्हणतो कारण लास्ट टाइम तुमची DNA टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मला ना डाऊट आहे की कोणीतरी हे DNA सॅम्पलच बदलले होते, म्हणूनच मला ही परत करायची आहे टेस्ट. प्रेक्षकांनो म्हणजे कोणीतरी यांची मुलगी आहे हे अर्जुनला डाऊट आलाय. आता ती मुलगी कोण आहे हे लवकरच समोर येईल. अर्जुन म्हणतो आता या लोकांनी महिपतचं नाव घेतलंय सायली, त्यामुळे आपल्याला खूप सावध राहावं लागणार आहे. प्रेक्षकांनो कळतंय ना तुम्हाला थोडं थोडं नेमकी काय हिंट आहे? तर बघा आता इकडे स्मिता खुश झालेली असते. अश्विन म्हणतो चला भांडण मिटलं म्हणजे BP ही नॉर्मल होणारच, काळजी करायसारखं काही नाहीये असं म्हणून आता अश्विन निघत असतो. कल्पनाताई काळजीने म्हणतात ए बेटा अश्विन थांब ना, अरे कॉफी करू का काही खाऊन जातोस? आता अश्विन बघा ना कसा वागतो घरच्यांशी. अश्विन म्हणतो तुमच्याकडे चेक करायला आलेल्या पेशंटला खायला देतात का डॉक्टरांना? नाही म्हणजे. आता पूर्णाजी म्हणतात अरे अश्विन असं का बोलतोयस? अश्विन म्हणतो नाही म्हणजे तुमच्यासाठी तर मी डॉक्टरच आहे ना. अस्मिताईला बरं नसलं की बोलवा अश्विनला, सायलीला चक्कर आली की म्हणायचं काय रे अश्विन तुझ्यातला डॉक्टर कुठे हरवला, असा तो टोमणा मारतोय बरं का घरच्यांनाच. पुढे म्हणतो कसा नाही माझ्या तन्वीला बरं नसलं की तुमच्यातलं कोणी साधं तिला भेटायला सुद्धा जात नाही. बापरे बापरे, कर्तव्य दक्ष आणि प्रामाणिक असा नवरा आहे बरं का अश्विन. अर्जुन सारखा म्हणायला हरकत नाही, पण बिचाऱ्याची केस जरा वेगळी आहे. पूर्णाजी म्हणतात हे बघ अश्विन, तन्वीच्या बाबतीत तू आमच्याकडनं कुठलीच अपेक्षा करू नकोस. अश्विन म्हणतो मग माझ्याकडनं सुद्धा एका डॉक्टरच्या कर्तव्यापलीकडे कुठलीच अपेक्षा करू नका. हे ऐकून पूर्णाजींना फार वाईट वाटतं. अश्विन पुढे म्हणतो या घरात मी फक्त त्यासाठीच उरलोय, घरातल्या लोकांना तपासणारा एक डॉक्टर, एवढंच काय ते, असं बोलून याचं सामान घेतो आणि चालला जातो. प्रेक्षकांनो जसं याला त्याच्या बायकोचं सत्य कळेल ना तसा बिचारा ढसाढसा रडणार आहे बरं का, कारण एवढा वाईट वागतोय त्याच्या घरच्यांशी की विचारू नका. करतो तो त्याचं कर्तव्य, पण कर्तव्य करताना टोमणे मारायची कसर सोडत नाही. असो आता अश्विन निघून गेलाय तिथून. कल्पनाताईंना पूर्णाजीला फार वाईट वाटलंय. इकडे प्रतिमा त्याला महिपतचे भास व्हायला लागलेत आणि तो जो प्रोमो आउट झालाय ना प्रेक्षकांनो तो आता आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे, कदाचित सोमवारी बघायला मिळेल.
प्रतिमा त्याला स्वप्न पडत असतं महिपत शिखरेचं, महिपतने त्यांना मारलंय, त्यांना जाळून मारलंय हे त्यांना स्वप्नात दिसतं आणि अचानक त्या घाबरून उठतात बरं का, ओरडतात मोठ्याने आणि आता खूप घाम फुटलेला असतो त्यांना. इकडे साक्षी खूप रेसलेस झालेली असते. आता साक्षीचं सीन एकदम दाखवला त्यांनी. साक्षीला सचिन घाबरलेला आठवतोय. साक्षी काही येडी नाहीये प्रेक्षकांनो, म्हणजे ती खूप स्मार्ट मुलगी आहे. तिच्या तेव्हाच लक्षात आलं की सचिन आणि अस्मिताचं काहीतरी कनेक्शन आहे, पण नेमकं काय आहे ते तिला कळेना. आता ते प्रसंग तिला सारखा आठवतो आणि ती खूप डिस्टर्ब झालेली असते आणि अचानक तिच्या समोर कोणीतरी एक साधू येतात आणि ते म्हणतात जो थकला तो संपला. साक्षी बघायलाच लागते त्यांच्याकडे अशी की अचानक हे असं का बोलताय आपल्यालाच. ती ना मॉर्निंग वॉक साठी आलेली दिसते, अशी गार्डन मध्ये बसली आहे बरं का साक्षी. आता इकडे बघा प्रतिमा त्या घाबरून उठतात तेव्हा रविराज त्यांच्या किंचाळीमुळे पटकन त्यांच्या जवळ येतात आणि म्हणतात काय गं अगं प्रतिमा, अगं काय झालं, मगाशी मी आलो होतो तेव्हा तर गाढ झोपली होतीस तू, काय झालं अचानक. प्रतिमा त्या म्हणतात स्वप्न स्वप्न पडलं मला रविराज. त्या घाबरलेल्या असतात. रविराज पटकन त्यांना पाणी देतात आणि म्हणतात प्रतिमा पाणी पी बरं, शांत हो, काय झालं. प्रतिमा त्या म्हणतात रविराज खूप खूप विचित्र स्वप्न पडलं मला. एक एक माणूस होता, अहो मला नीटचं आठवत नाहीये, असं अंधुक 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 आठवतंय, असं काहीसं दिसलं मला. रविराज म्हणतात प्रतिमा अगं स्वप्न काहीही पडू शकतात, तू किती विचार करतेस त्याचा. प्रतिमा त्या म्हणतात नाही हो रविराज, हे स्वप्न का कोणास ठाऊक माझ्या बाबतीत घडलेलं आहे असं वाटतं मला. रविराज म्हणतात म्हणजे आपल्या भूतकाळाशी सगळं संबंधित आहे असं वाटतं का तुला. आपला ऍक्सिडेंट झाला त्या बाबतीत होतं का काही. प्रतिमा त्या आठवून म्हणतात नाही हो रविराज, आठवत नाहीये मला. रविराज म्हणतात प्रतिमा आठवायचा प्रयत्न कर, बाकीच्या गोष्टी तुला आठवल्यात ना, मग हेही आठवेल. प्रतिमा त्या आता पुन्हा ते स्वप्न रिमेंबर करायचा प्रयत्न करतात, आठवायचा प्रयत्न करतात, पण आता ते स्वप्न आठवलं की त्यांना त्रास व्हायला लागतो आणि त्या रडतात आणि म्हणतात नाही नाही रविराज मला आता आठवत नाहीये, माझं डोकं ठणकतंय. आता काय होणार आहे प्रेक्षकांनो, प्रतिमा त्याच्या समोर डायरेक्ट महिपत येणार आहे आणि त्या ओळखणार आहेत आता महिपतला की हाच तो माणूस आहे ज्याने आपल्याला जाळलं होतं आणि तिथे सायली पण पोहोचणार आहे. आज त्यांनी एपिसोडमध्ये या बऱ्याच गोष्टींची उकल केली आहे. प्रतिमा त्याला त्रास होत असतो त्यामुळे रविराज त्यांना म्हणतात बरोबर आता काही आठवू नको, तू शांत हो. आता इकडे पुन्हा त्यांनी साक्षीचा सीन दाखवलाय. साक्षी आता त्या साधूला बघून तिथून निघून जात असते. ते साधू महाराज म्हणतात मुली तू एका विचित्र चक्रात अडकली आहेस ना, संशयाच्या भोवऱ्यातून सुटणं अगं अशक्य असतं, प्रत्येकालाच अशक्य असतं. साक्षी आता म्हणते कोण आहात तुम्ही. ते साधू म्हणतात मी कोण, तू कोण. अगं आपण सगळेजण वर बसलाय ना त्याच्या इशाऱ्यावर नाचणारे भावले आहोत, पण मुली तुझ्याकडनं त्याच्यासाठी सेवा कमी पडते. तुझ्या आयुष्याच्या तिजोरीमध्ये पापाचं वजन वाढतंय, पुण्याचं पारडं वर राहतंय. अगं पोरी तुला हे बदलावं लागेल. साक्षी म्हणते तुम्ही हे सगळं काय बोलताय, मला काही कळत नाहीये. ते साधू महाराज म्हणतात देवी आईची मनोभावे आराधना कर, तुझ्या आयुष्यात जे हे संशयाचं भवर आहे मुली तुझ्या भोवती साचलेले हे दुःख निघून जाईल. घरातल्या व्यक्तींना देवी आईची पूजा करू दे, तुझ्या जवळच्या व्यक्तीला सोबत घे आणि ह्या पुण्यकर्मात सामील हो. साक्षी म्हणते असं सगळं केल्यावर माझं मन शांत होईल का, माझं भविष्य मला हवं तसं घडेल का. ते साधू महाराज म्हणतात हो बेटा निश्चित घडेल, तू सध्या अंधारात आहेस, तुझा वाईट काळ नक्की कमी होईल, तुझे वाईट दिवस निघून जातील. वाईट काळ फार दिवस टिकत नसतो. साक्षी म्हणते तुम्ही हे सगळं काय बोलताय, मला नाही समजत आहे, पण काही झालं तरी थँक्यू सो मच असं म्हणून त्यांना पैसे द्यायला लागते. ते साधू महाराज म्हणतात नको बेटा, सापडणाऱ्या व्यक्तींना योग्य मार्ग दाखवणं हेच माझं जीवन कार्य आहे मुली, मी याचा मोबदला घेत नसतो, तू सुखी राहा असं म्हणून ते साधू महाराज निघून गेलेत. आता साक्षी सांगणारे प्रेक्षकांनो अण्णांना की तुम्ही देवी आईची पूजा करा आणि तिथे प्रतिमा आत्या जाणार आहे. आता थोडी थोडी लिंक लागते ना तुम्हाला. आता सेम एक्झॅक्टली तेच झालं इकडे. प्रतिमा त्या आता देवाजवळ दिवा लावतात आणि त्यांच्या मनातली व्यथा देवी आईजवळ मांडतात. आता या सीन मध्ये प्रतिमा त्या देवघराजवळ उभ्या आहेत, दिवा लावून म्हणतायत देवी आई तुझ्या कृपेने मला आता सगळं आठवायला लागलंय, पण ज्याचा त्रास होतो नेमकं तेच मला का आठवत नाही देवी आई. अशी वाईट स्वप्न मला का पडताय, जे दिसतंय त्याचा अर्थ मला का लागत नाही देवी आई. त्यांना आता ते स्वप्न आठवतं प्रतिमा त्याला आणि त्या खूप अशा अनइझी झालेल्या असतात, त्यामुळे त्यांना महिपतचा चेहरा स्पष्ट आठवत नसतो. आता त्या देवी आईला म्हणतात देवी आई
याआधी तू प्रत्येक वेळेला माझी मदत केलीस. मला जेव्हा घर नव्हतं आश्रयाला तेव्हा मी तुझ्या आश्रयाला आले आणि मग मग तिथे मला सायलीच्या रूपात तूच तर भेटलीस. आता सगळं इथे जरा पुनरावृत्ती दाखवली आहे प्रेक्षकांनो. म्हणजे प्रतिमा आत्याला सायलीने कसं घरी आणलं, कसं माणसात आणलं, त्या कशा घाबरत होत्या, त्या प्रतिमा आत्याला तिने सगळं असं जपलं आतापर्यंत, सगळं असं ते दाखवलं, त्यांनी रिवाइज केलं पुन्हा एकदा स्क्रीनवर. बापरे प्रेक्षकांनो, किती मोठे मोठे एपिसोड दाखवतायत ठरलं तर मग या मालिकेचे आजकाल. बाप रे बाप. असो, पण तुम्हाला आवडताय ना, मग प्लीज लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. खूप प्रेक्षकांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये. तर असो, आता प्रतिमा त्याला ते सगळं आठवतं आणि त्या म्हणतात मग ह्या वेळेला सुद्धा आता असं पुढे त्या काही बोलणार तेवढ्या देवी आईच्या म्हणजे डोक्यावर वाहिलेलं फूल खाली पडतं. प्रतिमा त्या ते फूल हातात घेतात आणि खूप खुश होतात आणि म्हणतात देवी आई, म्हणजे या वेळेला तूच मला मदत करणार ना, तूच मला मार्ग दाखवणार ना देवी आई. आता मी हाच तुझा संकेत मानते आणि मंदिरात तुझ्या दर्शनाला येते. मग माझ्या पुढचा सगळा काळोख दूर कर देवी आई. असं म्हणून आता प्रतिमा आत्याने देवी आईला नमस्कार केलाय. प्रेक्षकांनो, म्हणजे आता प्रतिमा आत्या आणि मैपत समोरासमोर येणारे थोड्याच दिवसात, 1-2 दिवसातच. आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात आजचा. आता अर्जुन आणि सायली दोघं बेडरूम मध्ये चर्चा करताना दाखवलेत. आता अजूनही अर्जुनच्या हे लक्षात आलं नाही की त्या सुमनने याला त्या श्रद्धा टेलरचा पत्ता का दिला असेल. बघा आता काय झालंय. आता अर्जुन म्हणत असतो मला असं वाटलं होतं ते सदाशिव मैनावती आपल्या घरात चोरी करायला आले असतील सायली, पण त्यांनी म्हणूनच तुझा फोटो कदाचित त्यांच्या फॅमिलीमध्ये लावला असावा, पण त्यांनी अचानक महिपतचं नाव घेतलं ग. हे सगळं खूप अनपेक्षित होतं माझ्यासाठी. का घेतलं असेल त्यांनी महिपतचं नाव. सायली म्हणते पण महिपतचा या सगळ्याशी काय संबंध आहे. म्हणजे कोणाला तरी असं माझे आई वडील बनवून आपल्या घरी पाठवणं हा नेमका त्याचा काय हेतू असेल. अर्जुन म्हणतो कदाचित असं झालं असेल का सायली, म्हणजे महिपतची मुलगी साक्षी जेलमध्ये तिथेच मेली, त्या सगळ्याचा सूड तो आपल्यावर उगवत असेल का. सायली म्हणते अर्थातच तो महिपत शिखरे आहे, तो वाटेल त्या थराला जाऊन वाटेल ते करू शकतो, पण आता आपण काय करायचं आहो पुढे. अर्जुन म्हणतो आता ना आपण त्या बाईकडे जाऊया जिच्याकडे सदा आणि मैनाने त्यांच्या मुलीला पाठवलं होतं. सायली म्हणते हो, आपण उद्या सकाळीच जाऊया का. नाही म्हणजे तुम्ही ऑफिसला गेलात तर जाल विसरून. अर्जुन म्हणतो नाही, आपण सकाळीच जाऊया, मग नंतर तिथून मी ऑफिसला जाईल, आधी त्या बाईकडे जाऊयात आपण. आता हे दोघे जण असं बोलत असताना प्रिया यांच्या खोली बाहेर उभं राहून ऐकते प्रेक्षकांनो. त्यामुळे इथे या सीनला मला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. म्हणजे प्रियाने सदाशिव आणि मैनाला ही स्टोरी सांगायला सांगितली आहे. महिपत शिखरेला फसवलं की ही सेफ होऊन जाते ना प्रेक्षकांनो, हिचं नाव कुठेच येणार नाही असं हिला वाटतंय. बरं आता इथे मला एक करेक्शन करायचंय. प्रियाला त्या बाईबद्दल माहित नाहीये बरं का प्रेक्षकांनो, की त्या बाईला हिला विकली होती सदाशिव मैनाने लहानपणी. आतापर्यंत त्यांनी असं कुठेही मेन्शन केलेलं नाहीये. तर असो, आता हा एपिसोड संपलाय, तुम्हाला याची उकल कळली असेल. पुढच्या भागात सायली प्रतिमा आत्याला घेऊन आली आहे मंदिरात. इकडे अर्जुन एकटाच आलाय त्या बाईकडे आणि तिला पुन्हा एकदा सायलीच्या लहानपणीचा फोटो दाखवत सगळं विचारतो आणि म्हणतो खरंच तुम्ही याच मुलीबद्दल बोलला होतात का, ही चोऱ्या माऱ्या करायची का लहानपणी. ती बाई म्हणते अहो आपण याच पोरीबद्दल बोलतोय ना कधीच, आणि मला विचारून विचारून हैराण करून सोडलंय सगळ्यांनी. आता अर्जुन म्हणतो कोणाकोणाला सांगितलं तुम्ही हिच्याबद्दल. मग ती बाई सांगते की महिपत शिखरे नावाचा माणूस इथे आला होता. बरं नागराचं नाव नाही घेतलं बरं का त्या बाईने प्रेक्षकांनो. आता आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये आणखीन काय काय पाहायला भेटणार आहे हे फार मोठा सस्पेन्स आहे, पण मजा येते हा प्रेक्षकांनो आजकाल एपिसोड बघायला. अमेझिंग दाखवला एपिसोड. प्रियाने या सदाशिव मैनाला मॅनेज केलंय हे आज स्पष्ट झालंय. आज त्यांनी रिव्हील नाही केलं पण आपले अंदाज बरोबर निघ. अर्जुनला या बाईकडनं जी माहिती मिळाली आहे त्यातनं प्रियावर त्याची शंका जाऊ शकते अशी शक्यता वाटते. बघूयात, येणारे भाग इंटरेस्टिंग असतील आणि एपिसोड उशिरा पाठवतायत प्रेक्षकांनो ते, त्यामुळे तुम्हाला एपिसोड रिव्ह्यू द्यायला वेळ लागतोय. असो, पण आजचा एपिसोड छान होता, धमाकेदार होता आणि जबरदस्त होता. लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा प्रेक्षकांनो. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.